मी सगळे हिंदूंनाही सांगेन की ते जर खुल्या म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4 3 4 मुलं आपण सुद्धा केले पाहिजे. त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणातली कायम चर्चेसाठी पुढे असणारी बंटी बबली नावानं प्रसिद्ध असलेली जोडी, त्यातल्या बबलीला म्हणजे नवनीत राणा यांना काल परवा एक मौलाना भेटला होता. मौलानानी सांगितलं की मेरे को 4 औरत आणि 19 बच्चे आहे. राणाबाई त्या मौलानाच्या सत्संगातून, त्यांच्या विचारातून प्रचंड इन्स्पायर झाल्या, प्रभावित झाल्या, एकदम जागरूक झाल्या. त्यांना धर्मावरचं संकट जाणवलं. याआधी त्यांना कधीच आपल्या हिंदू मधला एवढा प्रॅक्टिकल संत महंत कवाच भेटला नाही. राणाबाई म्हणजे प्रचंड स्वाभिमानी हिंदुत्ववादी बाई, कट्टर हनुमान भक्त. क्षणाचाही वेळ वाया न घालवता बाई कॅमेरा पुढे आल्या आणि जाहीर करून टाकलं की हिंदूंनो, अगदी मुसलमानाचे 19 काढायले, तुम्ही 4 तरी काढा. बा भावांनो, मौलाना असो की साधू, चांगलं ते घ्यावं. म्हणून हा चांगला निर्णय सगळ्यांनी अंमलात आणावा. लोक म्हणाले सुरुवात राणाबाईनं करावी. अजिबात नाही. मी म्हणतो सुरुवात मामा मामीनं करावी. प्रथम नागरिक, पहिला मान त्याचा, मग दुसरा नंबर या राणाचा. राणा दाम्पत्याला 2 लेकरं आहेत. दोन्ही तिकडे विदेशात आहेत. ते तिकडे धर्मरक्षणासाठी मेहनतीनं शिक्षण घेत आहेत. तरी बी बाई अजून 2 म्हणते पाळणा धर्मासाठी. लवकरच ही थंडी संपायच्या आधी संघ आणि भाजपचा व्हीप निघणार. सगळ्यांनी कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 4 डझन लेकरं काढायची आणि मगच उमेदवारी मागायची. आणि कार्यकर्त्यांना पण तोच नियम लागू. अरे माणसं लागतात ना, 2 जण झेंडे धरायला आणि 2 जण सतरंजा उचलायला. नवनीत राणाजी चांगला विचार आहे. भक्तांनो, आजपासूनच सुरुवात करा. येणाऱ्या ऑक्टोबर पर्यंत पुऱ्या महाराष्ट्रातून गोड बातम्या आल्या पाहिजे. किती बी जोर लागू द्या, पण पाळणा हलू द्या. जिकडं तिकडं पाळणे चालले पाहिजे, कचाकच. आपल्या सरकारमधले नेते एवढ्या गजब ऑफर काढताय, पण काय करता, लग्नाला मुलीच मिळाना गेल्यात हो. मला वाटलं होतं 4 नवरे करायचा सल्ला देईल, पण हे दिला. असो, सगळ्या योजनांसारखा या योजनेला सुद्धा आमचा फुल सपोर्ट. आणि राणा मॅडम, आम्हाला माहित नाही तुम्ही त्या मौलानाकडे काला गेलत्या, का गेलत्या, पण तुम्ही ज्या मौलानाकडे जाऊन आल्या ना, त्याचं नाव गाव पत्ता सांगा हो. जरा भेटतो आम्ही बी. त्याचं ऐकूनच बिबट्यानं मनावर घेतलं काय की, म्हणूनच एकदम भकाभक एवढे बिबटे वाढले हो. पाहतो का हिला सांगते का ती मौलाना. भावांनो, कसा वाटला कमेंट करून सांगा. सरकारच्या लोकांचा महत्वाचा आदेश तुमच्या मित्रापर्यंत पहिलं पोहोचवा. सिंगल पीस आहे, फॉलो करून ठेवा. जय शिवराय, जय संविधान. फ्लावर नाही, फायर आहे, फायर. काय चाललं गवाळीजी? काय नाही साहेब, ते तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, हे कोणी कोणाला म्हटलं? हे वाक्य आहे सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस. ओके, धन्यवाद. झाला, एकदाचा योगीचा प्रधानमंत्री बनण्याचा क्रायटेरिया पूर्ण झाला. पीएम पदाचा रस्ता मोकळा झाला. तुम मुझे वोट दो मैं तुम्हें 15 लाख दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, असं विवेकानंद म्हणाले, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. शाळा आणि गोशाळेतला फरक. पीएम 7वी फेल, हे महाराज अनपढ. ते बिहारचा सीएम एफिडेव्हिटला हाफिडेव्हिट म्हणते. देशात शाळा बंद, ना पढा हो ना पढणे दूंगा. जेव्हा विवेकानंदांनी खून मागितला तेव्हा सुभाषचंद्र बोस कन्याकुमारीला ध्यान साधना करत होते आणि इन्कलाब जिंदाबाद गांधीजींनी म्हटलं होतं. मिठाचा सत्याग्रह भगतसिंगांनी केला. चंद्रशेखर आझादांना फाशी दिली. सावरकरांनी संडास साफ केलं. मोदीजींनी इंग्रजांच्या कानाखाली मारली. गांजा, कडक गांजा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. देश विश्वगुरु बनतोय. 4-5 पायऱ्या राहिल्या फक्त. जास्त बोललो तर भक्तांना हागवण लागल. उगच पायऱ्यावर हाकतील. करा, सहन करा. टेक्नॉलॉजी हा सरकार आहे. भेटू.